एका छोट्या गावात एक गरीब शेतकरी राहत होता. वर्षानुवर्ष तो मेहनत करत होता, पण त्याच्या शेतात काहीच चांगलं पीक येत नव्हतं. गावातील लोक त्याला म्हणायचे, इतकी मेहनत करून काय उपयोग, तुझं नशीबच खराब आहे. एक दिवस खूप मोठा दुष्काळ पडला. सगळ्यांनी शेती सोडून दिली, पण त्या शेतकऱ्याने मात्र दररोज सकाळी उठून आपल्या कोरड्या शेतात बी पेरत राहिला. लोक त्याची थट्टा करू लागले. एक वृद्ध माणसाने त्याला विचारलं, जेव्हा पाऊसच नाही तेव्हा तू अजूनही बी का पेरतोस? शेतकरी हसून म्हणाला, लोक पावसावर विश्वास ठेवतात, पण मी माझ्या परमेश्वरावर विश्वास ठेवतो. काही दिवसांनी अचानक काळे ढग जमले. जोरदार पाऊस सुरू झाला. काही महिन्यात त्याचं कोरडं शेत हिरवंगार झालं. गावातलं सर्वात जास्त पीक त्याच्याच शेतात आलं. ते पाहून लोक आश्चर्यचकित झाले. तेव्हा शेतकरी म्हणाला, परमेश्वर उशीर करू शकतो, पण तो त्याचं वचन कधीच मोडत नाही. कारण त्याने देवाच्या या वचनावर विश्वास ठेवला होता. इब्री करासपत्र 6:14. मी तुला आशीर्वाद देईनच देईन, मी तुला बहुगुणित करीनच करीन.